वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड ऑफ मिहिरा। तर आजचा व्लॉग आपल्यासाठी खूप खूप स्पेशल असणार आहे। आजचा व्लॉग आहे स्वप्नपूर्तीचा। तर स्वप्नपूर्ती म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला या व्लॉग मध्ये दिसेलच। आणि तुम्ही तर बघितलं असेलच आमच्या शॉर्ट्स मधून जे आमचे दोन दोन ड्रीम्स पूर्ण झालेले आहेत। तर त्यामागची स्टोरी आज मला तुम्हाला शेअर करायला आवडेल। तर हा व्लॉग प्रत्येक मुलगी सून एका स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा आहे। ज्या मुली ज्यांना आपलं ड्रीम पूर्ण करायचं आहे, जे माझं पूर्ण झालं, त्या हिशोबाने तुम्हाला पण त्याचा यूज होईल। आमची ही स्टोरी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटते ते। तर सुरुवात आपण करतो। जे तुम्ही शॉर्ट्स आमचे बघितले आहेत की आमची नवीन गाडी जी आमची स्वप्नपूर्ती होती ती कशी आली, तर ह्याची सुरुवात आम्ही करतो। तर झालं असं की श्रावण महिना लागला होता आणि आम्ही आमचा गणपती बुक करायला गेलो होतो। जो इकडचा होता आमचा पोडवाल्यांचा गणपती जो होता तो आम्ही बुक करायला गेलो होतो। आणि कुठेच असं आमचं कन्फर्म नव्हतं की आम्हाला गाडी घ्यायचीच आहे किंवा काय, नुसतं चालू होतं असं। कारण की माझं एक असं ड्रीम होतं की माझं जेव्हा MBA पूर्ण होईल, त्याची स्टोरी पण मी तुम्हाला याच्यानंतर सांगेन। तर माझ्या MBA ची न्यूज जे आम्ही घरच्यांपासून आमच्या सगळेच घरातले आम्ही सरप्राईज ठेवलं होतं, तर ती न्यूज आणि माझ्या या नवीन गाडीची न्यूज मला एकत्र द्यायची होती। तर त्याच्यासाठी माझं MBA झालं एप्रिलमध्ये कंप्लीट 2025च्या। आणि मी वाट बघत होती की कधी म्हणजे मी गाडी कधी घेईन। तर मी तो दिवस शोधत होती की कधी आपल्याला होईल, कसं काय होईल। मला असं होतं की गणपती जो आपलं आगमन होतं गणपतीचं, तर आम्ही जे श्रावणात गणपती बुक करायला गेलो होतो, तर मी सहज असं त्याला बोलली की तुला माझ्या नवीन गाडीतून यायचंय, ते कसा येशील ते तू ठरव, पण तुला यायचंय। तर झालं असं की आम्ही गणपती वगैरे बुक केला, हाफ पेमेंट आमचं झालं, सर्व झालं। आणि लगेच 2-3 दिवसात आम्ही मारुतीच्या शोरूम मध्ये गेलो, जे आमच्या गोरेगावला आहे, तिथे गेलो। तर तिथे ते बोलले की तुम्ही 11,000 डाऊन पेमेंट करून गाडी बुक करू शकतात आणि इन केस तुम्हाला काही चेंजेस करायचे वाटले, नंतर डिसिजन चेंज झाला किंवा काही दुसरी गाडी आवडली किंवा काही रिझन असेल, तर तुम्ही ते कॅन्सल करून तुम्हाला 1,000 रुपये का 500 रुपये ते लोक त्यांच्याकडे ठेवतात आणि बाकीचं आपल्याला रिफंड मिळतं। तर माझं असं होतं की नाही, आता घ्यायची तर आहेच। तर आम्ही बुकिंग केली फक्त 11,000 अमाऊंट देऊन। आणि मग त्यांची प्रोसेस सुरू झाली, म्हणजे आपलं रेजिस्ट्रेशन वगैरे। आणि लकीली जी आम्हाला कलर पाहिजे होता तो एकच कलर त्यांच्याकडे अवेलेबल होता त्यावेळेला, कारण की सीझन असल्यामुळे गाड्या सगळ्या पटापट बुक होत होत्या। तर ते बोलले की ही एकच गाडी व्हाईटमध्ये जो आम्हाला कलर पाहिजे होता ती आहे, तर तुम्ही बुक करून टाका म्हणून। तर मग आम्ही ते पेमेंट केलं, सर्व झालं। आणि मग म्हणजे पाणी पाणी हा, जा घेऊन ये पाणी। तर आम्ही 11,000 पेमेंट देऊन बुक केली गाडी आणि सगळं आमची प्रोसिजर वगैरे स्टार्ट। फायनान्सवाल्यांशी वगैरे बोलून लकीली माझा रेकॉर्ड चांगला होता म्हणून मला लोन अमाऊंट वगैरे त्याच्यावर चांगलं मला भेटलं। डाऊन पेमेंट कमी करून लोन अमाऊंट वगैरे एक्स्ट्रा वाढवून आमच्या फायनान्सवाल्यांनी आम्हाला दिली। तर अशा प्रकारे आमचं रेजिस्ट्रेशनची प्रोसेस वगैरे स्टार्ट झाली। आणि मग 24 ऑगस्टला फायनली आम्ही गाडी घेतली आणि आम्ही मग गाडी इथून गोरेगाववरून पिकअप करून वसईला गेलो। आणि जे माझं ड्रीम होतं की माझ्या घरच्यांना मला आमची जी सनरूफ गाडी होती, तर मला त्या सनरूफमधून उभं राहून सगळ्यांना न्यूज द्यायची होती की गाडी तर सर्वांनी बघितलीच, ते एक सरप्राईज तर भेटलंच, पण त्याच्यासोबत माझं MBA पूर्ण झालेलं आहे। नवीन गाडीची न्यूज। हां, तू बोलणार आहे? हा, बोल बोल। हा, बोलू। तर मला त्या सनरूफ मधून सर्वांना अनाउन्समेंट द्यायची होती की माझं MBA पूर्ण झालेलं आहे इन HR। तर फायनली ते पूर्ण झालं, ते ड्रीम। सो हा होता आमच्या गाडी जी आम्ही घेतली त्याच्या स्वप्नपूर्तीचा व्हिडिओ। ह्याच्यानंतर मी माझ्या MBA ची स्टोरी तुम्हाला सांगते की कसं मी MBAचं ऍडमिशन घेतलं वगैरे सर्व। तर झालं असं 2022ला मी MBAचं ऍडमिशन घेतलं वेलिंगकर्समध्ये। आणि वेलिंगकर्समध्ये ऍडमिशन घेतल्यावर
मी काहीतरी एप्रिल मेच्या दरम्यान ॲडमिशन घेतलं आणि माझ्या बुक्स पण कुरिअरनी घरी आले. MBAचे जे पण आमचे बुक्स होते ते सगळे आले आणि बुक्स आल्यानंतर माझं ID कार्ड आल्यानंतर आमच्या या मॅडमची गुड न्यूज पण लागोपाठ आली. तर गुड न्यूज आली तर माझं असं झालं की मी हे प्रेग्नन्सी आणि MBA मी एकत्र नाही हे करू शकणार, मॅनेज करू शकणार. तर माझं असं होतं की जाऊ दे, मी कॅन्सल करते, नंतर कधीतरी बघू म्हणून. तर मी त्या लोकांना कॉल केला इन्स्टिट्यूटला की माझं काही मेडिकल रिझन्स आहे त्याच्यामुळे मी हे कॅन्सल करते, तर मला रिफंड वगैरे असेल तर द्या. तर त्यावेळेला रिफंडची अमाऊंट, कारण की ऑलरेडी सगळी प्रोसेस झाली होती आणि मी थोडं लेट कॅन्सल केलं होतं, त्याच्यामुळे मला पाहिजे तशी अमाऊंट भेटत नव्हती, म्हणजे कमी मिळत होती. तर मग त्या लोकांनीच सजेशन केलं की तुम्ही असं करा, तुम्ही बॅच ट्रान्सफर घ्या. मग त्याच्यात आम्ही काय केलं, नेक्स्ट इयरसाठी बॅच ट्रान्सफर घेतलं, म्हणजे 2023साठी. ही आमची मॅडम, हिने अचानक येऊन आम्हाला भॉक केलेलं MBAची न्यूज, MBAची स्टडी स्टार्ट करताना. तर 2023ला मी बॅच ट्रान्सफर घेतलं आणि मग ही झाली मिहिरा जानेवारीमध्ये आणि माझा एप्रिलपासून बॅच स्टार्ट झाला. तर ते पण मला सांगायला आवडेल की मी त्यावेळेला वसईला होती आणि मी लॅपटॉप वगैरे सगळा माझा नवीन घेतला, कारण की त्या लोकांना लॅपटॉप गरजेचा होता, एक्झाम वगैरे सगळी घरातून द्यायची होती, ऑनलाईन असायची. तर म्हणून मग मी लॅपटॉप घेतला आणि 1 तासाच्या एक्झाम्स असायच्या. तर त्याच्यात मला अजून आठवतंय, निहिराला, माझी छोटूशी निहिरा, तिला मी झोपवायची आणि स्टडीज करायची दुपारच्या वेळेत. आणि नंतर एक्झाम देताना पण तसंच, निहिरा माझी शांत झोपलेली असायची आणि मी एक्झाम द्यायची. आणि कशी ती पण असेल, 1 तास बरोबर माझी एक्झाम झाल्यानंतर ती उठायची. तर त्यावेळेला माझ्या शोनूने मला खूप सपोर्ट केला मम्माला, की मम्माची स्टडी करू दिली, मम्माला एक्झाम लिहू दिली, सगळं करू दिलं शोनूने माझ्या. आणि या कशा MCQ एक्झाम्स असायच्या, तर मी त्या द्यायची आणि हे सगळं तर व्हायचं मॅनेज. आणि नंतर मग जेव्हा मी इथे आलो, गोरेगावला आलो, तर तेव्हा आपण मोठं टास्क तर तेव्हा होतं, स्टडीजचं तर एवढं वाटलं नाही. ते तर ठीक आहे, मी निहिराला झोपून वगैरे अभ्यास करायची, सगळं करायची. पण मेन मला टास्क वाटलं प्रोजेक्टच्या वेळेस, जेव्हा आमचे MBAचे प्रोजेक्ट्स असायचे, तर त्याच्यामध्ये स्लाइड प्रेझेंटेशन, PPT हे सगळं खूप असायचं. आणि ते मला रात्री अजून आठवते, मी 3-3 वाजेपर्यंत, 2:30-3 पर्यंत जागायची आणि ते कम्प्लीट करायची स्लाइड्स, कारण की हिच्यासोबत तर जमायचंच नाही, कारण की हिला लॅपटॉपवर हात मारायचा असायचा. तर ही असताना तर ते जमायचंच नाही. आणि रात्री बसून बसून मी रोज बसायची. आणि मग परत आमचा तो वायवा वगैरे सगळं असायचं. ते पण लकीली बरं होतं की ऑनलाईन असल्यामुळे मला एवढं टेन्शन नाही आलं. पण मग त्यावेळेला मी इथे हॉलमध्ये बसून, निशाल आणि आई तिला बेडरूममध्ये बिचारीला सांभाळायचे आणि तोपर्यंत मी इथे एक्झाम वगैरे जे असेल ते करायची. तर मला स्टडीज माझे खूप छान गेले, सर्व छान झालं. आणि रिझल्ट आता 2025ला माझा एप्रिलमध्ये आला, ज्याच्यात मला 86% डिस्टिंक्शनमध्ये मी पास झाली. तर आय एम थँकफुल टू गॉड फॉर दॅट, की माझ्या देवानी मला, माझ्या बाबांची मेन ती इच्छा होती की मी MBA करावं. ते नेहमी मला बोलायचे की कर कर कर. पण माझं हे ग्रॅज्युएशन नंतर माझं लग्न झालं. तर लग्नाच्या 4 वर्षानंतर कुठेतरी मला असं वाटलं की एक आपल्याकडे अजून डिग्री यावी, म्हणून मी हे MBAची स्टडीज केली आणि ती मिळवली. आणि कुठेतरी माझ्या बाबांचंही स्वप्न पूर्ण झालं की माझं MBA पूर्ण झालं. तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या माझ्या क्लिप्स अटॅच करते आहे, माझ्या स्टडीजच्या मी कशा केल्या त्या तुम्ही बघितल्याच असतील शॉर्ट्समध्ये. आणि आमची गाडी घेतानाची प्रोसेस, आणि जेव्हा मी 11,000 डाऊन पेमेंट केलं, तर तेव्हा पण माझी निहिराला आम्ही घेऊन गेलेलो आणि कसं ते पेमेंट केलेलं ते पण तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. आणि या सर्व प्रोसेसमध्ये आम्हाला दोघांना खूप मजा आली, कारण की हे एवढं इझी नव्हतं. आता जेवढं मी इझिली तुम्हाला कन्वे करते ना, तेवढी ही जर्नी इझी नव्हती. कारण की निहिराला सांभाळून, माझं ऑफिस सांभाळून, जसं मी तुम्हाला बोलली 3-3 वाजेपर्यंत मी जागायची आणि सकाळी उठून 7-7:30ला मी ऑफिससाठी निघायची. तर ही जर्नी एवढी इझी नव्हती. पण जेव्हा मी माझे मार्क्स बघितले ना, ते बघून मला हे सगळं सोपं वाटलं की चल कुठेतरी आपल्याला त्याचं फळ मिळालं. तर म्हणून मी या सगळ्या जे आता हा व्हिडिओ किंवा व्लॉग आमचा बघतायत ना, त्यांना मी एकच मेसेज देते की तुमची स्वप्न पूर्ण होतील. तुम्ही फक्त जिद्द दाखवा आणि करा. आणि अर्थात तुमच्या घरच्यांचा सपोर्ट पण तुम्हाला पाहिजे या गोष्टीत, कारण की आपण एकटं म्हणून हे नाही करू शकत. ह्याच्यात आपली फॅमिली पण तितकीच इन्व्हॉल्व्ह असते आणि तेवढीच महत्त्वाची असते. माझ्या केसमध्ये माझा नवरा माझ्यासोबत होता.
अर्थात माझ्या सासू सासऱ्यांना किंवा माझ्या सासरकडच्यांना मी हे सांगितलं नव्हतं. जर सांगितलं असतं तर अर्थात त्यांनी पण मला सपोर्ट केलाच असता, पण मला ते सरप्राईज ठेवायचं होतं. म्हणून मी म्हटलं की नाही, आपल्याच्यानी आधी आपण करूया आणि मग तिथे अनाऊन्स करूया. सो थँक्यू टू माय हबी की त्यांनी मला या माझ्या जर्नीमध्ये सपोर्ट केलं आणि माझ्या निहिराला त्यावेळेस त्यांनी सांभाळलं. त्याच्यामुळे मला हे सगळं सोपं गेलं. आणि तिची पण तितकीच मेहनत आहे, खूप मेहनत तिने केली आहे, रात्रभर जागून अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे तिला पण मी थँक्यू बोलतो की तिने माझं पण एका अर्थी स्वप्न पूर्ण केलं. एकतर गाडी मला तिने गिफ्ट म्हणून दिली. अर्थात गाडीचं तर तो मला बोलत होता की मी तुला हाफ पेमेंटसाठी मदत करतो, पण नाही, माझं असं होतं की मला स्व कष्टावर स्व मेहनतीवर ती गाडी उभी करायची आहे. कुठेतरी एक माझं असेट मला उभं करायचंय. अर्थात आता जर माझे बाबा असले असते बॅकअप म्हणून तर मला हे एवढं जड किंवा कठीण गेलं नसतं, पण आता ते नाही आहेत. तर ते नसताना मी हे करून दाखवलं, हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. कारण की बाबा होते तेव्हा असं होतं की ठीक आहे ना, बाबा आहेत, काय लागलं की बाबांकडे मागा, बाबा द्या ना, बाबा द्या ना. पण आता ते नाही आहेत. तर खूप कठीण होता तो काळ पैशाची मॅनेजमेंट करताना किंवा काही. जेव्हा मी डाऊन पेमेंट पण करायला गेली, मी फक्त त्यांच्या फोटोकडे बघितलं आणि सांगितलं, बाबा तुम्ही आहात ना, मग हे सगळं सोपं होणार. आणि ते होते माझ्यासोबत. नसताना पण त्यांचं असणं, त्यांचं ते अस्तित्व हे खूप महत्वाचं होतं. आणि तिथे गेल्यावर पण जे आमचे कोऑर्डिनेटर होते सेल्समध्ये, ते अमितजी म्हणून होते, तर त्यांना पण मी हीच गोष्ट सांगितली की बघा, आम्ही एवढी मोठी रिस्क, मोठी उडी घेतोय, आम्हाला बॅकअपला नाहीये कोणी. माझे बाबा असते तर एवढं मला जड गेलं नसतं. तर त्यांनी पण तितकंच सहकार्य केलं आणि छान वेमध्ये आमची गाडी फायनली मी उभी करून दाखवली त्यांच्या पश्चात. आज जर ते असते तर मला एवढं टेन्शनच नव्हतं, सगळं मॅनेज झालं असतं. पण ते नसताना मी हे करून दाखवलं, हे मला खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या लाईफमध्ये. सो थँक्यू बाबा. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्ही खुश असणार आहात माझ्यावर, मला खात्री आहे. कारण की त्यांच्या मुलीने त्यांची 2-2 स्वप्न पूर्ण केलं. गाडी कधी माझ्या बाबांनी घेतली नाही, त्यांची इच्छा होती, त्यांचं तेवढं एज राहिलं नव्हतं. तर ते असं त्यांचं होतं की मी आता या वयात कुठे गाडी चालवणार, म्हणून ते त्यांचं राहून गेलेलं स्वप्न, पण ते मी आज पूर्ण केलं. माझ्या आईला मी गाडीत बसवलं तिच्या हक्काच्या. आणि जेव्हा घेतली तर तो तुम्ही शॉर्टमध्ये व्हिडिओ बघितला असेलच. ह्याच्यात पण मी तो क्लिप आता जॉईन करीन पुढे, की माझ्या बाबांचा फोटो पण मी बाजूच्या सीटवर ठेवला. त्यांना समाधान त्यांच्या मनाला जर ते बघत असतील तर की आपल्या मुलीने करून दाखवलं. म्हणून मी निशादची हेल्प नाही घेतली की मला असं कुठेतरी त्यांना करून दाखवायचं होतं की तुमच्या मुलीने घेऊन दाखवली. तर हे सगळं त्यांच्यासाठीच. ते नसताना पण त्यांचं असणं, त्यांचं अस्तित्व हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या गणुल्याची पण तितकेच आभार माझ्या गणपती बाप्पाचे, की त्याला मी नुसतं बोलली की तुला माझ्या नवीन गाडीतून यायचंय, कसा येशील काय येशील ते तू ठरव, पण तुला यायचंय. आणि त्यांनी पण येऊन दाखवलं. सो थँक्यू बाप्पा. तर म्हणून मला हे माझं सगळं एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर जे पण हा व्हिडिओ बघतायत तर तुमच्यासाठी पण एक नक्की तुम्ही ह्या स्टोरीतून एक थोडासा हे घ्या, बोध घ्या की आपले स्वप्न जर आपण ठरवलं तर ते कसेही पूर्ण होतात. आणि हे पण जे तुम्हाला मी सांगते, तर आठवड्याभरात जवळजवळ माझ्या डाऊन पेमेंटची सोय मी केली. मला माहीत नव्हतं कशी होणार आहे, काय होणार आहे, माझ्याकडे काही बॅकअप नव्हता, पण तरी मी कसे ना कसे ते माझी जुळवाजुळव, माझे सेव्हिंग्ज वगैरे धरून ती सोय झाली. तर म्हणून देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आपण जर ठरवलं नाही आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची तर ती आपल्याला हुक अँड क्रूक कशी पण मिळणारच. तुम्ही फक्त स्वतःवरचा विश्वास, देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुम्हाला तुमचा मार्ग, त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित देव आणून सोडणार आणि तुम्ही स्वतः तुमच्या मार्गावर येऊन चालणार आणि तुमचं ड्रीम पूर्ण करणार. तर ज्या पण मुली किंवा जे पण जेंट्स लेडीज दोन्ही, तुम्हाला जर असेच तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर सर्वांना ऑल द बेस्ट. जसं माझं हे पूर्ण झालं, तर हे माझं असं होतं की माझं लास्ट ड्रीम होतं, म्हणजे ह्याच्याहून असं मोठं स्वप्न माझं आता काहीच नाहीये. तर मी तेच देवाला सांगत होती, माझं शेवटचं मोठं एक उडीचं ड्रीम आहे, ते पूर्ण कर. आणि ते झालं. असेच तुमचे पण काही छान छान ड्रीम्स असतील, कोणाचे घराचे असतात, गाडीचे असतात, खूप बरेचसे असतात,
ते तुमचे पण असेच पूर्ण व्हावेत अशी आमची देवाचरणी प्रार्थना. सो थँक्यू सो मच. आमची ही स्टोरी तुम्ही ऐकलीत, तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आता मी ह्याच्यानंतर तुम्हाला माझ्या क्लिप्स दाखवणार आहेत गाडीच्या, जे आमचे व्हिडिओ काही आम्ही शूट केले होते. हा लेट झालाय पोस्ट करताना, कारण की गणपती नवरात्री या सगळ्या याच्यात हा असा व्लॉग बनवायचा वेळ भेटला नव्हता. सो आज मस्त संडे आहे, आम्ही छान शूट केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. हा आता बघा, हे बघ पप्पाकडे पण बघ, टिक कर. इकडे पण बघ. ये हात दे तुझा. 1 2 गणपती बाप्पा मोरया. ये डॅडूला कर थम्सअप. हा. ये झालं. त्याचा स्क्रीनशॉट मला काढ. ये ट्रान्झॅक्शन आयडी आली ना त्याच्यामध्ये. हो हो. हो.
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्याच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्याच्या बंधात धुंद मोहरते. ही आपली गाडी आपली गाडी आहे. अरे हो हे बघ आता तुला बसायचंय गाडी. मी घेतली जीवन भाऊ दे रे आज फायनली आमची विहिरा तिच्या फर्स्ट गाडीतून फिरते आहे. आमच्या सोनूची मज्जा आहे पण आमची सोनू झोपली. आणि आमच्या निहिराच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वर्ल्ड ऑफ निहिरा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.
टिल देन गुड बाय.